नमो बुद्धाय जय भीम मंडळी. अरे भीमाचे बांधव, अरे भीमाचे मुलं आहोत ना आपण. नमो बुद्धाय जय भीम. साऱ्या विश्वाला प्रज्ञाशील करुणा आणि शांतीचे मार्ग दाखविणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध व तुम्हा आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार द ग्रेटेस्ट इंडियन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर व शिवाजी महाराज व क्रांतीवीर ज्योतिराव फुले व महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई व तसेच सर्व राष्ट्र निर्मात्यांना मी कोटी कोटी वंदन करते. आणि माझ्या समोर बसलेल्या भीम बांधव व बाबासाहेबांचे लाडके मुलं तसेच एक निळे पाखरेंनो, आज तुम्हाला मी जे काही दोन शब्द सांगणार आहे त्या तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी माझी नम्र विनंती. कितीही भांडे माळ्यावर माळे आकाशाला फिरतील का? अरे तुंबून भरले नदी आणि नाले त्याला समुद्राची सर येईल का? अरे कितीही पांगवले वाघाचे कातोडे म्हणून कोणी वाघ होईल का? अरे भारतरत्न कोणालाही देतील पण माझ्या भीमरावाने कोणी होईल का? आनंदाचे उजळत राव, आनंदाचे उजळत राव, सर्वांच्या मुखावर नेहमी आनंद पसरत राव. जय भीम मोलाच्या निळाचंद्र नेहमी फडकत राव. बुद्धाचरणी हीच प्रार्थना तुम्हा सर्वांना आज शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. बांधवांनो, आज शिवाजी महाराजांची जन्मजयंती असल्याने थोडेफार नारेबाजी तर व्हायलाच पाहिजे ना, हो का नाही? चला आपण नारे घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, क्रांतीवीर सूर्य ज्योतिराव फुलेंचा जय जिजाऊ. चला आपण शिवजयंती निमित्त नारेबाजी तर खूप काय करून घेतली हो, पण आता जो शेवटचा नारा मी बोलणार आहे ना, तो नारा मी ज्यावेळेस बोलणार ना माझ्या मागे फक्त तुम्ही ते बोलायचं. काय? सत्य, राम नाम. अरे आपण महापुरुषांचे नाव घेतलं, खूप मोठा आवाज आला हो. राम नाम सत्य घेण्याच्या वेळेस हळू एवढा आवाज का आला? राम नाम सत्य आहे का? अरे राम नाम सत्य आहे का म्हटलं? बाकीच्यांचा आवाज नाही येतोय, बाकीच्यांचा येतोय, पण मला वाटतं जास्त प्रमाणात तर नाहीच आहे. तरी सुद्धा सांगते बांधवांनो, देवाचं नाव घेण्यासाठी आपल्याला 365 दिवस लागतात. 365 दिवस आपण देवाचं नाव घेतो. दिवसात सुद्धा तासोन तास देवाचं नाव घेत असतो. मेल्यानंतर आपण म्हणतो अरे राम नाम सत्य आहे. मग मेल्यानंतर व्यक्तीसाठी आपण राम नाम सत्य वापरतो ना, मग जो व्यक्ती मेलेला असतो त्याच्यासाठी आपण सत्य वापरतो. अरे जो व्यक्ती जिवंत असतो त्यावेळेस आपण सत्य म्हणत नाही बांधवांनो, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं नावही म्हणत नाही. मग मेल्यानंतर राम नाम सत्य कसं काय बरं? पण मी सांगतो बांधवांनो, राम नाम सत्य हे खरोखर सत्य आहे. मला तर माहिती तुमचा कोणता राम आहे, पण मला आमचा राम माहिती. आमचा राम कोणता आहे मला एवढं माहिती. आमचा राम कोणता आहे? आमचा राम एकच आहे. आमचा राम एकच आहे, तो म्हणजे मी तुम्हाला सांगते. दाही दिशातून कोटी कोटी करते भीमा, दाही दिशातून कोटी कोटी वंदना, दाही दिशातून कोटी कोटी वंदना. रामजीचा नंदन आले, रामजीचा नंदना म्हणजेच रामजी सुभेदार सपकाळ यांची चुनावी रत्न म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी आबातून गळणाऱ्या पाणीतून पिण्याचीही परवानगी नव्हती अशा निर्जीव समाजाला जीवन जगण्याची एक शिकवण दिली. अरे बाबासाहेबांनी कष्ट करता करता तुमच्यासाठी जीवन दिले. अरे जीवता त्यांनी या समाजाला, या निर्जीव समाजाला जीवता
त्यांची पत्नी व त्यांचे 4 मुलंही वारले, तरी बांधवांनो त्यांनी त्यांच्या स्वतःच्या परिवाराकडे लक्ष दिलं नाही. पण कोणामुळं त्यांनी जास्त प्रमाणात कोणासाठी केले? आपल्यासाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणून तर म्हणतात ना, कपाळावर कुंकू लावणारा बाप ओळखावा लागतो की कोणत्या बाबाची औलाद आहे. अरे कपाळावर कुंकू लावणारा बाप ओळखावा लागतो की कोणत्या बाबाची औलाद आहे. पण तुम्ही जर लेण लावून फिरला ना बांधवांनो, कोणत्याही कोपऱ्यातील माणूस, कोणत्याही जाती व कोणत्याही धर्माचा व्यक्ती असेल ना, तर निश्चितपणे नक्कीपणे सांगून देणार की नेमकी बाबासाहेबांची औलाद आहे. हो बांधवांनो, आपल्या जाती धर्म पाहायला मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांनी तसेच आपल्या बहुजन समाजातील महापुरुषांनी समता, स्वतंत्रता, न्याय व बंधुत्वता आपल्याला प्राप्त करून दिली. शिक्षणाचा हक्क आपल्याला भेटतोय. आज आपण शिक्षण करत आहोत. शिक्षण प्रत्येक जातीचा व्यक्ती, प्रत्येक धर्माचा व्यक्ती प्राप्त करू शकतो. आरक्षणही बाजूला तसेच आहे. आज आपण आरक्षण घेण्यासाठी ना इकडे झडा मारत आहोत. आरक्षण प्राप्त करण्यासाठी आज झडा मारत आहोत. ते आरक्षण निर्माण करून देणारे आमचे बाबासाहेब होते, आमचे महापुरुष होते. सर्व आमच्या महापुरुषांनी सर्व काही केलं. तरी सुद्धा आज आपल्या धर्मामध्ये जाती धर्म पाहायला मिळतात. कित्येक आपल्या समाजातील लोक देवाची आराधना करत असतात. कित्येक काही अंधश्रद्धेच्या मार्गावर लागले आहे. तरी सुद्धा बांधवांनो, मी त्यांचा विरोध नाही करत, मी त्यांच्याविषयी सांगत नाही तुम्हाला. पण आपल्याला शिक्षणाचा हक्क मिळतो ना, तो शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देणारे आपले महापुरुष तर होते ना. आजही आपल्या समाजातील जे लोक आहेत त्यांनी आपल्या बहुजन महापुरुषांना एकाच जातीत, एका धर्मात असे वाटले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महार होते, तर महासमाजाचे होते. म्हणजे काय महासमाजाने त्यांची जन्मजयंती काढावी का? आज शिवजयंती आहे, तर शिवाजी महाराजांची जन्मजयंती फक्त मराठा लोकांनीच काढावी का? त्यांनी आपल्यासाठी काही केलं नाही का? हो अरे, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हिंदवी स्वराज्य फक्त हिंदूंचं नाही, या देशात प्रत्येक राहणाऱ्या लोकांचं, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक प्रांताच्या लोकांसाठी आज हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर घटना लिहित होते ना, त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, मला घटना लिहिण्याच्या वेळेस जास्त परिश्रम व मेहनत करावी लागत नाही आहे. कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे स्वराज्य उभं केले आहे ते डोळ्यासमोर दिसत आहे. आणि ते बघून मी या संविधान लिहत आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे ज्योतिराव फुले माळी समाजाचे, मग माळी समाजाच्या लोकांनीच त्यांची जयंती काढावी का? आपण इतर समाजातील जे महापुरुष आहेत त्यांनी फक्त ज्या समाजात जन्मले, ज्या जाती धर्मले, त्यांनीच त्यांची जयंती साजरी करावी का? बांधवांनो, अशी जर परिस्थिती निर्माण राहिली ना, तर एखाद्या दिवशी तुमच्या आमच्या पेपरात व परीक्षेत हा प्रश्न उभा राहणार. जोड्या लावा. पहिला प्रश्न असणार, प्रत्येक जे महापुरुष जन्माले आले आहेत त्यांच्या जाती समोर, म्हणजे ते कोणत्या जातीचे ते लिहा. कारण आपल्याला आमचा इतिहास माहित नाही ना. म्हणून सांगते बांधवांनो, सच्चे प्यार पे कुर्बानी जय भीम वाले. अरे सच्चे प्यार पे कुर्बानी जय भीम वाले, प्यार करे तो यारों के यार जय भीम वाले, और दुश्मन के लिए तूफान जय भीम वाले. तभी तो दुनिया कहती है बाप रे बाप खतरनाक जय भीम वाले.